सर्वांना येशूच्या नावात सलाम. धन्यवाद प्रभूला, एक आनंदाचा प्रसंग देवाने दिला या परिवारामध्ये. आणि थोडक्यात आपण परमेश्वराचं वचन बघू आणि विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. एक आनंदाचा प्रसंग, वाढदिवसाचा प्रसंग. शारोन ज्या लेकराला प्रभूने ह्या परिवाराला दिलं आणि त्या परिवाराच्या आनंदामध्ये आज त्यांनी सर्वांना सामील केलं की जेणेकरून आपण सर्वजण मिळून देवाची आराधना करू शकलो. आणि एक समय प्रभूने आपल्याला दिला की आपण त्याची वाणी ऐकू. आमेन. आणि म्हणून विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. एक दोन शब्दाची प्रार्थना करू आणि आपण वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, परत एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ पायाजवळ स्वतःला झुकवतो. योग्य तूच आहे परमेश्वरा, सर्व महिमा तुला मिळावी, तुलाच मी उंच करावं आणि तुझंच गौरव व्हावं असं होते. माझ्या मुखात तुझे शब्द टाक, तू बोल, आम्ही ऐकत आहोत प्रभू. कारण देवा, मनुष्य कोणाला बदलू शकत नाही, पण ज्यावेळेस तू बोलतो तर मनुष्य बदलतो. आणि म्हणून दे बाप्पा, तुझी स्वर्गीय वाणी आज आमच्या कानावर पडू दे बाप्पा. माझं सर्व ज्ञान, विचार, सर्व मी केरकचरा लेखतो आणि तुझ्या आत्म्याला मी जागा देतो प्रभू. ते स्वर्गीय ज्ञान मी मागतो दे बाप्पा, कारण ज्ञानाने उन्हा आहे. हो, माझ्या मुखाला तुझ्या वचनाने भर, केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होते. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर, प्रत्येकाच्या मनाला तुझ्या आत्म्याने नियंत्रित कर आणि तुझी इच्छा पूर्ण होते. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने मागितली. आमेन. तर पहिलाच वाढदिवस आहे ना शारोनचा? हा, बरं, मी एक प्रश्न विचारतो, मला एक सांगा, बहुतांशी वाढदिवस कोणत्या वयामध्ये साजरा केला जातो लेकरांचा? म्हणजे कोणत्या वयापर्यंत साजरा करतात जास्तीत जास्त? हा, बोला, बोलत जा, उत्तर द्या. बरं, 18 वर्षाच्या मुलांचा वाढदिवस जास्त होतो का? जास्त साजरा केला जातो का? नाही. 15 वर्षाचा? नाही. बरं, ठीक आहे. 13 वर्षाच्या मुलांचा होतो का? नाही. जास्त होतो का? नाही. 10? नाही. बरं बरं, 5? हो. आणि 5 पेक्षा खाली? बरोबर आहे ना? म्हणजे 1 ते 5 वयोगटामध्ये वाढदिवस कसा साजरा होतो? जास्त का कमी? 1 वर्षापासून तर कमीत कमी 5 वर्षापर्यंत वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण जास्त आहे की नाही? आणि त्याच्यानंतर कमी होत जातं. बरोबर आहे ना? वाढदिवस जसा जसा मुलगा मोठा होत जातो, वाढदिवसाचं प्रमाण काय होत जातं? कमी. मग मला एक सांगा, आई बापांचं नेमकं प्रेम कमी होतं का काय होतं नेमकं? मुलं मोठं झाल्यानंतर नेमकं प्रॉब्लेम काय मला ते कळत नाही. 5 वर्षापर्यंत आई बाप जे असतात लेकरांचा वाढदिवस साजरा करतात, पण जसं मूल मोठं व्हायला लागतं तर 5 वर्षानंतर वाढदिवसाचं प्रमाण काय व्हायला लागतं? कमी. मग मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, नेमकं काय कारण आहे? काय आई बापाचं लेकरांबद्दलचं प्रेम कमी झालं का? मुलं आपल्याला कमी आवडायला लागले? मग नेमकं काय कारण? लेकरं तेच आहेत, आई बाप तेच आहेत, लेकराचं नाव पण तेच आहे, घर तेच आहे, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. पण तुम्हाला माहितीये, तरी सुद्धा 1 ते 5 वर्ष वयोगटापर्यंत वाढदिवस आई वडील साजरा करतात, सगळ्यांना बोलवतात, आनंद करतात, लोकांना खर्च सुद्धा करतात, देवाची उपकार स्तुती करतात. पण जसे लेकरं मोठे व्हायला लागतात त्यानंतर मात्र वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण कमी होतं किंवा होत नाही. वाढदिवस साजरा होत नाही. मग याच्या मागचं कारण काय बरं? लहानपणी प्रेम जास्त असतं. मला हेच ऐकायचं होतं. आमेन. लहानपणी प्रेम जास्त असतं आणि जसं मोठे झाले मग प्रेम काय होतं? याच्या मागचं कारण काय? कारण लेकरं, तुम्हाला माहिती का, लेकरू आईच्या गर्भात असतं आणि जन्माला येतं. 1 ते 5 वर्षापर्यंत ते लेकरू जे असतं ना, आईला सोडत सुद्धा नाही. आईचा पदरच धरून ठेवतं. जिथं जाईल तिथं आई सोबत, जिथं जाईल तिथं वडिलांसोबत, अजिबात आई वडिलांपासून दूर जात नाही. पण जसं ते मूल 6 वर्षाचं झालं, कुठं टाकतो आपण त्याला? शाळेत. बोला, कुठं टाकतो? जसा शाळेत गेला तसं त्याला मित्र भेटतात. बरोबर आहे ना? त्याची ओळख पाळख वाढते. आणि मग काय होतं, जसं मूल जगाशी जोडायला लागतं तसं ते कोणापासून दूर व्हायला लागतं? आई वडिलांशी. जशी त्याची मैत्री जगासोबत वाढत जाती तसा त्याचा संपर्क जो आहे किंवा त्याची जी जवळीक आहे ती आई वडिलांसोबत काय व्हायला लागते? समजतंय का? आणि हेच कारण आहे
की 1 ते 5 वर्षापर्यंत आई वडील आपल्या लेकरांचा वाढदिवस आनंदाने साजरा करतात, पण जसं मूल मोठं होतं तसं त्याचा वाढदिवस साजरा केला जात नाही. कारण आहे की आई वडील आणि लेकरू यांच्यामधलं अंतर काय व्हायला लागतं? वाढायला लागतं. बोला, काय व्हायला लागतं? जे मूल आतापर्यंत आई बापाशी जोडलेलं होतं, आता ते कोणाशी जोडायला लागतं? जगाशी. बोला, कोणाशी जोडायला लागतं? जगाशी. तीच परिस्थिती देवाच्या आणि आपल्या बाबतीमध्ये आहे. हालेलुया. तीच परिस्थिती मनुष्य आणि परमेश्वर याच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये अतिशय सुंदर लिहिलेलं एक वचन आपण वाचू. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 13 पासून पुढे वाचू आपण. मार्क शुभवर्तमान अध्याय 10 वचन 13 पासून पुढे. मग त्याने बालकांना स्पर्श करावा, लेकरांना, मग त्यांनी बालकांना त्याने स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले. त्या लेकरांना येशूकडे आणले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. आता मला एक सांगा, ह्या अध्यायामध्ये बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोकांनी कोणाला येशूपर्यंत आणलं? बोला बोला, कोणाला आणलं? बालकांना, म्हणजे लेकरांना. हालेलुया. आता साहजिक आहे, हे बघा वचनामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे येशूने 5,000 लोकांना जेव घातलं. बरोबर आहे ना? 5,000 माणसांना जेव घातलं. बरं, 5 भाकरी आणि 2 मासे कोणाकडे होते? कोणाकडे होते? मुलाकडे होते. बरं, तो मुलगा लहान असेल का थोडा वयात आलेला असेल? त्याच्यासोबत त्याच्या आई वडिलांचा उल्लेख आहे का? नाही, तो एकटा होता. हालेलुया. याचा अर्थ त्याला समजतंय, तो स्वतःला सांभाळू शकतो, तो स्वतः खाऊ शकतो, तो स्वतः कुठेतरी जाऊ शकतो. याचा अर्थ तो मुलगा खूप लहान नाहीये. पण ज्या बालकांना येशूपर्यंत आणलं ते कसे असतील? ते स्वतः येशूपर्यंत जाऊ शकत, येशूपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांना कोण घेऊन आलेलं आहे त्याच्यापर्यंत? त्याचे आई वडील. नीट लक्ष द्या, ज्या लेकरांना स्वतः येशूपर्यंत पोहोचता येत नाही अशा लेकरांना त्याचे आई वडील कोणापर्यंत घेऊन आले? येशूपर्यंत. पण 5 भाकरी आणि 2 मासे ज्या मुलाने दिलेले होते, तो एकटा होता की जो त्या ठिकाणी मीटिंग मध्ये आलेला होता, येशूला भेटण्यासाठी आलेला होता. त्याला त्याचे आई वडील घेऊन आलेले नव्हते. पण ही लेकरं जी आहे ही आई वडिलांद्वारे येशूपर्यंत आलेली आहेत. हालेलुया. हालेलुया. बरं, हे आजारी होते का? येशूपर्यंत येण्याचे कारण काय आहेत? येशूपर्यंत लोक काय येतात? काहीतरी आजार असेल, बरोबर आहे, काहीतरी अडचण असेल, काहीतरी समस्या असेल. आतापर्यंत तेच झालं ना. कोणी आंधळा असेल, येशूपर्यंत आला, प्रभू मला आरोग्य दे, मला डोळे दे. लंगडा म्हणतो मला चालायला दे. कोणी आजारी असेल, दुखनाईत असेल, पक्षघाती असेल, तो म्हणतो मला आरोग्याची गरज आहे. 12 वर्षाची स्त्री रक्तस्रावी जी होती ती त्या ठिकाणी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. का? कारण माझा रक्तस्राव बरा व्हावा. जो कोणी येशूपर्यंत येतो ना, तो काहीतरी मागण्यासाठी येतो, काहीतरी अडचणीसाठी येतो, काहीतरी गरज सोडवण्यासाठी येतो. पण ह्या लेकरांना जे येशूपर्यंत आणलं गेलं, यांची काही गरज होती? यांची काही गरज होती का? यांना आरोग्याची गरज होती? हे काही टेन्शन मध्ये होते? हे काही अडचणीमध्ये होते? नाही. तरी सुद्धा त्यांच्या आई वडिलांना वाटलं की आमच्या लेकरांना मी कोणापर्यंत घेऊन जावं? येशूपर्यंत. बोला, कोणापर्यंत घेऊन जावं? नीट लक्ष द्या. केवळ ज्यांना गरज आहे त्यांनीच येशूपर्यंत नका येऊ. या जगामध्ये ज्याला कसलीच गरज नाही ना, त्याला सुद्धा येशूची गरज आहे. आमेन. समजतं मी काय सांगतोय? गरजेसाठी येशूकडे येऊ नका. फक्त नुसतं गरजवंताला येशूची गरज नाही. या जगामध्ये ज्याला कसलीच गरज नाही त्याला सुद्धा येशूची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे संपत्ती असेल, तुमच्याकडे आरोग्य असेल, तुमच्याकडे नोकरी असेल, तुमच्याकडे सर्व प्रकारचे भौतिक आशीर्वाद असतील, सगळ्या गोष्टी भरपुरीने आहेत, तुम्हाला काहीच मागण्याची गरज नाही, तरी सुद्धा तुम्हाला येशूची गरज आहे. तुम्हाला येशूजवळ यावंच लागेल. आमेन. आमेन. या लेकरांना कोणत्याच आरोग्याची गरज नव्हती, पण त्याच्या आई वडिलांना माहिती होतं की यांना कोणाची गरज आहे? बोला, कोणाची गरज आहे? येशूची. हालेलुया. म्हणून आई वडील आपल्या बालकांना घेऊन कोणापर्यंत आले? येशूपर्यंत आले. आमेन. बरं, परत वाचा ते वचन. मग त्याने बालकांना स्पर्श नाही, त्याच्या अगोदरचं वचन. मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. पुढे
शिष्यांनी आणणाऱ्यांना परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. हालेलुया. हा, शिष्यांना काय वाटायचं, यांचं काय काम आहे इथं गर्दी करायचं, बालकांना बाहेर ठेवा, फक्त आजारी असतील त्यांना पुढे घ्या, ज्यांना गरज आहे त्यांना पुढे घ्या. तुम्हाला मी सांगतो मंडळीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. हालेलुया. हा, लेकरं गर्दी करतात, लेकरं त्या ठिकाणी मस्ती करतात, लेकरं त्या ठिकाणी मस्त्या करतात. चला लेकरांना कुठे ठेवा, बाहेर ठेवा. बोला कुठे ठेवा, बाहेर ठेवा. आणि मोठ्यांनी मध्ये बसा. का? कारण लेकरं त्या ठिकाणी मस्ती करतात, लेकरं त्या ठिकाणी बडबड करतात, लेकरं त्या ठिकाणी एकमेकांशी खेळतात. म्हणून आपण सुद्धा तेच करतो. शिष्यांनी काय केलं माहिती का? यांना इथं आणू नका, दटावलं असं म्हटलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे वाचा. हा, ते पाहून येशूला फार वाईट वाटले. बायबल म्हणतं जेव्हा लेकरांना येशू जवळ येऊ दिलं गेलं नाही, तर देवाचं वचन म्हणतं हे जेव्हा येशूने पाहिलं ना, त्यावेळेस येशूला काय वाटलं? वाईट वाटलं. नीट लक्ष द्या. तुमच्या सेवेचा फोकस केवळ तरुण मुलं असू देऊ नका. तुमच्या सेवेचा फोकस हा केवळ तुमच्या मंडळीतील प्रौढ लोक नाहीयेत. लक्षात घ्या, प्रत्येक सेवेचा फोकस हा लेकर सुद्धा आहेत. आमेन. जर तुम्ही लेकरांकडे नीट लक्ष द्याल तर त्या ठिकाणी मंडळी व्यवस्थित रीतीने तयार होईल. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. तुम्हाला माहितीये प्राथमिक शिक्षण जे म्हटलं जातं ना, 1ली ते 4थीचं असतं. जर डायरेक्ट त्या मुलाला 5वीला टाकलं तर त्याला वाचता येईल का, लिहिता येईल का? 5वीचा अभ्यास तो करू शकतो नाही. म्हणून त्याला पहिले कुठे टाकलं जातं? बोला कुठे टाकलं जातं? सुरुवात कुठून होते? 1ली पासून. जर 1ली ते 4थीचं शिक्षणच त्याला भेटलं नाही, डायरेक्ट 5वीला टाकलं तर तो काही शिकू शकत नाही. कारण जे बेसिक आहे ते त्याला भेटत नाही. नीट लक्ष द्या. आज तुमची लेकरं, जर तुम्हाला वाटतं पुढे जाऊन त्यांनी मंडळीचा आधारस्तंभ व्हावं ना, तर लेकरांना येशू जवळ येऊ द्या. वचन काय म्हणतं वाचा. ते पाहून येशूला वाईट वाटलं आणि तो त्यांना म्हणाला, आणि येशू त्यांना म्हणाला बालकांना माझ्या बालकांना माझ्याजवळ जवळ येऊ द्या. हा, त्यांना मनाई करू नका. नीट लक्ष द्या. आज देवाची अपेक्षा आहे तुमच्या लहान लेकरांना, तुमच्या बालकांना येशू जवळ येण्याचे मार्ग मोकळे करा. हालेलुया. कोणत्या पद्धतीने माझी लेकरं येशू पर्यंत पोहोचतील, कोणत्या पद्धतीने माझी लेकरं येशू जवळ जातील. आई वडिलांनो, आज आपल्या लेकरांसाठी त्या योजना करा की जेणेकरून तुमची लेकरं येशू पर्यंत पोहोचू शकतील. हालेलुया. आज आपल्याला वाटतं लेकरांनी इंग्लिश मीडियम मध्ये जावं, तुम्हाला वाटतं लेकरांनी चांगलं शिक्षण घ्यावं. मी तुम्हाला सांगतो शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण द्या, पण मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिली योजना ही करा की तुमची लेकरं देवाकडे कशी राहतील. हालेलुया. तुम्ही त्यांना लाख रुपये भरून एखाद्या चांगल्या इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन दिलं, पण जर त्या ठिकाणी देवाचं वचन नसेल, जर त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती नसेल, जर त्यांना देवाची आराधना भेटणार नसेल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या लेकरांना जगाच्या जवळ करता आहात, पण तुमची लेकरं देवापासून दूर होऊन जातील. हालेलुया. बायबल म्हणतो की तुमच्या लेकरांना मजकडे येऊ द्या. येशू म्हणतो त्यांना मनाई करू नका. आज अनेक आई वडील जे आहेत ना, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी लेकरांना देवापासून दूर करतायत. लक्षात घ्या. तुम्ही हा विचार नाही करत. तुमच्या जीवनातलं प्राधान्य हे नाहीये की तुमच्या लेकरांनी देवाजवळ राहावं. तुमचं म्हणणं एकच आहे, लेकरांनी चांगलं शिक्षण घ्यावं. बोला काय चांगलं? बायबल म्हणतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ तो आहे. नीट लक्ष द्या. तुम्ही कितीही चांगली शाळा तुमच्या लेकरांसाठी निवडली ना, त्याच्याने तुमच्या लेकरांचं भवितव्य नाही घडणार. पण जर तुमची लेकरं परमेश्वराचं भय धरतील, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो जिथं शिकतील तिथं देव त्यांना ज्ञानाने भरेल. हालेलुया, हालेलुया. मी मराठी मीडियम मध्ये शिकलो, मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो, मी मराठी शाळेमध्ये शिकलो, पण मी आज इंग्रजीचा शिक्षक आहे. मी मुलांना 10वी पर्यंतच्या मुलांना मी इंग्रजी त्या ठिकाणी शिकवतो. जर एखादा इंग्लिश मध्ये कोणी दास बोलणारा असेल, मी त्याचं ट्रान्सलेशन करतो. लक्षात घ्या, इंग्लिश मीडियम शाळेनेच लेकरं घडतात असं नाहीये, कारण ज्ञान पुरवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जोपर्यंत देव ज्ञान देत नाही ना, ते कोणालाच भेटत नाही. लक्षात घ्या, तुमच्या लेकरांसाठी पहिलं प्राधान्य आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना येशू जवळ आणावं. हालेलुया. बायबल म्हणतं येशू ख्रिस्ताला ते पाहून वाईट वाटलं आणि येशू काय म्हणतो, लेकरांना मजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका.
आज माझ्या भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नाही का? कदाचित तुमची लेकरं जगाच्या खूप जवळ गेलेली आहेत, जगाच्या ज्ञानाच्या खूप जवळ गेलेली आहेत, पण मला खरं सांगा, काय त्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान आहे? त्यांना परमेश्वराचं भय आहे? काय त्यांना परमेश्वराची उपस्थिती काय माहिती आहे? काय तुमची लेकरं आज देवाच्या जवळ आहे? तुमच्या जीवनातलं प्राधान्यक्रम हा असला पाहिजे की तुमच्या लेकरांना तुम्ही येशू जवळ घेऊन या. जेव्हा ते लेकरं आहेत त्याच समय त्यांना येशू जवळ घेऊन या. अनेक आई वडील तरुण झाल्यावर लेकरांसाठी प्रार्थना करतात. कशी? आता लेकरं आमचं ऐकत, चर्चला येत, भांडण करत फिरतात, दारू पीत फिरतात, वाईट व्यसनं करतात, व्यभिचारामध्ये पडलेले आहेत आणि नंतर येऊन चर्चमध्ये रडतात. काय फायदा? ज्या वेळेस त्यांचं वय होतं तेव्हा देवापासून दूर ठेवलं आणि आता तुम्ही डायरेक्ट त्यांना 10वी मध्ये ऍडमिशन देतायत. त्यांना कसं काय शिक्षण जाईल सांगा ना मला? जड पडेल ना. त्यांना प्राथमिक शिक्षणच घेतलेलं नाही. हालेलुया. देवाचं भय त्यांना माहितीच नाहीये, परमेश्वराची ओळख त्यांना नाहीच आहे. आणि ज्यावेळेस ते तरुण होतात त्यावेळेस तुम्ही देव त्यांना दाखवतात. ज्यावेळेस ते तरुण होतात त्यावेळेस तुम्ही अपेक्षा करतात की तुमच्या लेकरांनी प्रभूमध्ये वाढावं. नाही, तुमची लेकरं बालक असताना जसं या आई वडिलांनी त्यांना येशू पर्यंत घेऊन आले. हालेलुया. शिष्यांना वाटलं कशाला यांच्यापर्यंत आणता, येशूपर्यंत गर्दी करू नका. नाही, येशूला वाईट वाटलं. येशू म्हणतो बालकांना मजकडे येऊ द्या. आमेन. हा सेवेचा महत्वाचा भाग आहे. हालेलुया. देवाचे दास जितके या ठिकाणी आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या मंडळीमध्ये जेवढे तरुण महत्वाचे आहेत, तुमच्या मंडळीमध्ये जेवढे प्रौढ लोक महत्वाचे आहेत, तुमच्या मंडळीमध्ये तेवढेच लेकर सुद्धा महत्वाचे आहेत. लेकरांना येशूकडे येऊ द्या. हालेलुया. त्यांना अडचण निर्माण करू नका, तर त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करा की लेकर कशा पद्धतीने प्रभूपर्यंत येतील. हालेलुया. हालेलुया. मी सांगतो प्रियांनो, तुम्ही तुमच्या लेकरांसाठी असे मार्ग शोधा की ज्या मार्गाने तुमची लेकरं देवापासून दूर जाणार. तुमच्यापासून दूर गेले चालतील, पण कोणापासून दूर व्हायला नको. तुम्हाला माहिती, हन्ना जी होती ना, तिने स्वतःपासून तिच्या लेकराला शमूएलला दूर केलं, पण देवापासून दूर केलं. हालेलुया. तिने स्वतःपासून दूर केलं, पण लेकरू कोणाच्या जवळ आलं? शमूएल कोणाच्या जवळ आला? देवाच्या. भले लेकरं आपल्यापासून दूर राहिले चालतील, पण कोणाच्या जवळ असले पाहिजे? देवाच्या. कारण हन्नेने स्वतः नाकारलं. ती म्हटली मी माझं मूल परमेश्वराला अमरण देऊन टाकलेलं आहे. तिने स्वतःपासून, स्वतःच्या परिवारापासून शमूएल बाळाला दूध तुटल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरात ठेवून दिलं. लेकरू तिच्यापासून दूर आहे, पण स्वर्गीय देवापासून अगदी जवळ आहे. म्हणून शमूएल हा इस्रायलाचा संदेष्टा निर्माण झाला. आमेन. कारण तिच्या आईने, त्याच्या आईने त्याला कोणाच्या जवळ ठेवलेलं होतं? बोला बोला, कोणाच्या जवळ ठेवलेलं होतं? तुम्ही परमेश्वराच्या जवळ तुमच्या लेकरांना ठेवा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल आहे. आमेन. आमेन. दावीद काय चारणारा होता? बोला बोला, काय चारणारा होता? मेंढर चारणारा होता. शाळेत गेला असेल, काही शिकला असेल, ज्ञान प्राप्त केलं असेल? नाही. पण दावीद कोणासोबत होता? कोणाची आराधना करायचा? कोणावर विश्वास ठेवायचा? लहानपणापासून जसा मेंढरांच्या मागे जात होता ना, दावीद परमेश्वरावर विश्वास ठेवून चालायचा. सगळ्यात लहान होता, सगळ्यात नाजूक होता दिसायला, पण ज्या वेळेस परमेश्वराने इस्रायलाच्या राजाला नेमणूक करण्यासाठी त्याची नियुक्ती केली, शमूएल संदेशाला पाठवलं, त्यावेळेस परमेश्वराने धडधाकड त्याच्या मोठ्या भावाला नाही निवडलं. सगळ्यात लहान, सुकुमार आणि नाजूक दिसणारा दावीद जो होता ना, तो परमेश्वराने निवडलेला होता. आमेन. कारण लहानपणापासून हा दावीद कोणासोबत होता? बोला, कोणासोबत होता? भावांनी चांगलं शिक्षण घेतलेलं होतं म्हणून सैन्यात भरती झाले. लक्षात येते का? भाऊ युद्ध कला शिकलेले होते म्हणून शौलाने त्यांना सैन्यामध्ये भरती केलेलं होतं. दावीद काहीच कामाचा नव्हता म्हणून कुठं होता? म्हणून काय चारत होता? मेंढरे चारणं चांगला जॉब आहे का? अरे सांगा ना, जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं, तुम्ही मेंढरे चाराल? चाराल का? अरे सोपी गोष्ट आहे. नुसती BA झाली तरी आपण खाली बसत. काय लागते आपल्याला? काय लागते? खुर्ची. हा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो बघा, नम्रता फार चांगली असते. आमेन. पण तुम्हाला माहिती, मनुष्य जसा शिक्षण घेतो ना, शिक्षण जसा जसा घेतो तसा तसा तो गर्विष्ठ व्हायला लागतो. बरोबर आहे की नाही? नोकरी नाही लागत तोपर्यंत लोक कुठं बसतात? चर्चमध्ये. बोला बोला, कुठं बसतात? त्यालाच नोकरी लागली तर तो काय मागतो? तो खाली बसणार नाही. नाव बदललं का? घर बदललं का? मंडळी बदलली का? फक्त आता काय बदललं? पहिले नोकरी नव्हती, आता काय लागली? आता याला काय पाहिजे? आता तो खाली बसू शकत नाही. गर्व येतो. ज्ञान जे वाढतं, जगी ज्ञान, बायबल असं म्हणतं, परमेश्वराचे वचन सांगतं, ज्ञान फुगवतं. हालेलुया. ज्ञान काय करतं?
फुगवतं बायबल देवाचं वचन सांगतं. तुम्हाला माहिती दावीद ज्ञानी नव्हता. आमेन. म्हणून तो काय चारणारा होता? मेंढर चारताना गणिताची डिग्री पाहिजे का? विज्ञानाचा अभ्यास पाहिजे का? शाळेत जाण्याची गरज आहे का? नाही, काहीच नाही. ज्याला काहीच येत नाही तो काय करू शकतो? त्याच्यासाठी कोणतीच पात्रता लागत नाही. म्हणून दावीद तिथं होता. पण तुम्हाला माहिती ज्याला जग नाकारतं, स्वतःचा बाप सुद्धा विसरून गेला होता दावीदाला. तुम्हाला माहिती का, ज्या वेळेस शमूएल संदेष्टा दावीदाच्या घरी आला, सगळ्या मुलांना रांगेत उभं केलं त्याच्या बापाने इशायाने. आणि शमूएलाने पहिल्या मुलाला पाहिलं की हा सैन्यामध्ये हाच असेल इस्रायलाचा राजा. परमेश्वर म्हणतो मी याला निवडलेलं नाही. मनुष्याच्या पाहण्यासारखं परमेश्वर पाहत नाही. मनुष्य बाह्य रूप पाहतो, पण परमेश्वर अंतकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आमेन. जेव्हा शमूएलाशी परमेश्वर बोलला त्यावेळेस त्याला कळून गेलं की देवाने याला नाही निवडलं, दुसऱ्याला पण नाही, तिसऱ्याला पण नाही. सगळे मुलं डोळ्या खालून घातले. शमूएलाला कळून गेलं याच्यापैकी एक पण नाही. मग शमूएल दाविदाच्या बापाला म्हणतो अजून एखादा आहे का? तो म्हणतो अरे विसरून गेलो. कुठे? काय चारतोय? स्वतःचा बाप सुद्धा विसरून गेला. हालेलुया. जेव्हा शमूएलाने विचारलं तेव्हा त्याला आठवलं अजून एक बाकी राहिला. कुठे तो? ज्याला स्वतःचा बाप सुद्धा मोजत नाही त्याला कोणी निवडलेलं होतं? का? कारण तो कोणासोबत होता? तो कोणासोबत होता? तुमची लेकरं जगामध्ये कितीही प्रतिष्ठित शाळेमध्ये शिकली ना, परमेश्वर त्यांना नाही ओळखत, पण तुमची लेकरं देवाच्या सानिध्यात असली पाहिजे. हालेलुया. तुमच्या लेकरांचं भविष्य सेट आहे जर तुम्ही त्यांना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ठेवलं. येशू जवळ घेऊन या. देवाचं वचन म्हणतं लेकरांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका. आई वडील म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही निर्णय घेता. तुमची लेकरं नाही निर्णय घेत की आम्हाला इंग्लिश मीडियम पाहिजे. तुमची लेकरं नाही निर्णय घेत की आम्हाला मोठी शाळा पाहिजे. तुमची लेकरं नाही निर्णय घेत की आम्हाला तिथं टाका. हे निर्णय तुमचे आहेत. याचा अर्थ लेकरांना देवाच्या जवळ ठेवणं किंवा लेकरांना परमेश्वरापासून दूर करणं याला सर्वस्वी जबाबदार आई वडील आहेत. तुमच्या लेकरांचा दोष नाहीये. आई वडिलांनो नीट लक्ष द्या. लेकरांसाठी तुम्ही जग निवडतायत का स्वर्ग निवडतायत? आणि जर तुम्ही जग निवडत असाल तर ज्यावेळेस तुमची लेकरं जगिक जीवन जगतील ना त्यावेळेस रडू नका. मी तुम्हाला सांगतो, एक तर लेकरांसाठी स्वर्ग निवडा, एक तर जग निवडा. मी तुम्हाला सांगतो तुमची निवड चुकते. कारण ज्या वयामध्ये त्यांना देवाजवळ येशूजवळ आणलं पाहिजे त्या वयामध्ये तुम्ही येशूपासून त्यांना दूर घेऊन जातात. समजतं मी काय सांगतोय? समजतंय का? म्हणून येशू म्हणतो लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. हालेलुया. आज आपण सुरुवात केली वचनाची. तुम्हाला माहितीये काय वचनाची सुरुवात केली? की वाढदिवस कोणत्या वयात साजरा होतो. बरोबर आहे ना? किती वर्षापर्यंत? त्याच्यानंतर कमी कमी होत जातं. बरोबर आहे ना? कारण 5 वर्षापर्यंत लेकरं आई वडिलांशी धरून असतात. बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती ह्याच वचनामध्ये येशू ख्रिस्ताने काहीतरी सांगितलेलं आहे. वाचू, पुढे वाचू आपण. वाचा. कारण देवाचे राज्य. आता नीट लक्ष द्या. येशू काय म्हणतो बघा. लेकरांना मजकडे येऊ द्या. त्याच्या आदलं वचन पहिले वाचा मग ते वाचा. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि येशू त्यांना म्हणाला बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. हे बोलण्यामागचं येशूचं कारण काय ते पुढे लिहिलेलं आहे. वाचा. कारण देवाचे राज्य ह्या बालकांसारख्यांचेच आहे. आमेन. बोला कोणासारखे आहे देवाचं राज्य? बालकांचं नाहीये, बालकांसारख्यांचं आहे. हालेलुया. समजतंय का? वचनाचा भेद समजून घ्या. बायबल मध्ये असं नाही म्हटलं देवाचं राज्य लहान लेकरांचं आहे. देवाचं राज्य लहान लेकरांसारखं आहे. सारखं असणं आणि च असणं याच्यात फरक आहे. आमेन. समजतंय मी काय सांगतोय? कळतंय का? देवाचं राज्य कसं आहे? लहान लेकरांसारखं आहे. हालेलुया. पुढे वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होईल देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही आणि तसा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात मुळीच होणार. कोणासारखं व्हावं लागेल? बालकांसारखं. आपण सगळे मोठं व्हायला चाललोय ना. प्रत्येकाला वाटतं मी काय व्हावं? अरे बोला ना, काय व्हावं? मोठं. आणि देव म्हणतो छोटं व्हा. देव काय म्हणतो? आणि आपल्याला काय व्हायचंय? पदाने मोठं व्हायचं, ज्ञानाने मोठं व्हायचं, प्रतिष्ठेने मोठं व्हायचं, ओळखीने मोठं व्हायचं. देवाचा मोठा दास आणि देवाचा छोटा दास.
बायबलमध्ये अशी कॅटेगरीज नाहीये. हालेलुया. असं म्हणूच नका परमेश्वराचा मोठा दास, अजिबात नाही. देव सगळ्यांना सारखंच देखतो. आमेन. समजते. परमेश्वर सगळ्यांना सारखं बघतो. कोणीच देवासाठी मोठा नाही. जेवढे परमेश्वराचे दास देवाचे इथं बसलेले आहेत ना, देवासाठी सगळे समान आहेत. आमेन. फरक एवढाच आहे, प्रत्येकाला सेवा वेगळी दिलेली आहे. आमेन. ही माझी सेवा आहे जी मी तुमच्या समोर उभा आहे. याचा अर्थ मी मोठा होत नाही. जरी मी वचनाचा प्रचार करतोय, जरी मी प्रचारक म्हणून इथं उभा आहे, तरी हे बसलेले जे देवाचे दास आहेत ना, हे तेवढ्याच सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे आहेत. हालेलुया. हा, लक्षात घ्या. बायबल म्हणतं जो स्वतःला उंच करू पाहतो, मोठा करू पाहतो, त्याने काय व्हा? लहान व्हा. स्वतःला काय करा? देवाचं वचन म्हणतं जो कोणी स्वतःला बालकासारखं करत नाही, त्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. बरं, मग आपल्याला काय व्हायचंय? बोला बोला, काय व्हायचंय? बालकासारखं. बोला, काय व्हायचंय? बालक नाही व्हायचं. बोला, काय व्हायचंय? बालकासारखं. बालक नका हो, नाही तर उद्यापासून दुधाची बाटली घेऊन बसाल. समजते मी काय सांगतोय? बालक व्हायला नाही लावलं. काय व्हायला लावलंय? बालका सारखं. लेकरं कशी असतात? आज भांडले उद्या परत गोड. आज भांडले उद्या परत गोड. आपलं कसं असतं? एकदा भांडलो, आयुष्यभर तुझं तोंड बघणार. याला म्हणता मोठे झाले. याला काय म्हणता? हा, आयुष्यभर तुझं तोंड बघणार. लेकरं किती भांडू द्या, एकमेकांना मारामाऱ्या करतील, एकमेकांचे शर्ट फाडतील, उद्या परत गळ्यात गळा घालून फिरतील. खरंय की खोटंय? लेकरांमुळे आई वडील भांडतात. बरोबर आहे की नाही? शेजारच्या लेकरांनी माझ्या लेकराला मारलं, आई वडील एकमेकांचे डोके फोडतात, आणि ते लेकरं उद्या बघा परत असे गळ्यात गळा घालून फिरतील. खरंय की नाही? लेकरांना तुम्हाला माहिती, म्हणून देवाचं वचन म्हणतं कोणासारखे व्हा. अरे बोला, कोणा? मोठे होऊ नका. मोठे होऊनच ही परिस्थिती झालेली आहे आपली. स्वतःला एवढं मोठं करून टाकलं की आता तुमच्या समोर देव पण छोटा झाला. देव सुद्धा काय झाला? कारण तुम्ही त्याचं पण ऐकत नाही. तुम्हाला वाटतं देव पण माझ्यापेक्षा छोटा झाला. एवढे मोठे होऊ नका हो. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन म्हणतं जो स्वतःला बालकासारखं करत नाही, त्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. मग कसं व्हायचंय आपल्याला? हा, कसं व्हायचंय? आज भांडण झाली, देवाचं वचन म्हणतं रागवा पण पाप करू नका. सूर्य मावळेपर्यंत सुद्धा तू पाप, तुझ्या मनात राग असायला नको. हालेलुया. सकाळी भांडण झाली ना, तर बायबल म्हणतं संध्याकाळ रात्र अंधार पडीपर्यंत तू त्या ठिकाणी तुझा राग दूर कर. आमेन. इथं तर वर्षानुवर्ष निघून जातात. मी तुझं तोंड पाहणार, इथं तोंड पाहणार नाही. तुम्हाला काय वाटतं स्वर्गात जाल तुम्ही? हा, आणि तोच जर स्वर्गात राहिला मग देवाला काय म्हणाल? मला नरकामध्ये टाक, मी इथं नाही राहणार. हा, कारण दोनच जागा आहे. कोणती? स्वर्ग आणि मध्ये काहीच नाहीये. हालेलुया. जर तुमचा न आवडता व्यक्ती तुम्हाला स्वर्गात दिसला, समजा जो इथं तुम्हाला पटत नाही, तो कुठं दिसला, मग काय कराल? बोला ना, बोला ना, मग काय कराल? अरे सांगा. मग दुसरी जागा कोणती मला सांगा. जर तुम्हाला न आवडणारा व्यक्ती स्वर्गात आहे, तर दुसरी जागा उरली कोणती? मग जायची तयारी आहे? इथंच एकमेकांशी प्रेमाने वागा, तर माझा प्रभू तिथं घेऊन जाईल. हालेलुया. संबंध इथं सरळ करा, तुमचे नाते इथं सरळ करा. म्हणून देवाचं वचन म्हणतं कोणासारखे व्हा? लेकरांना अजिबात मीपणा राहत नाही. त्यांना कोणी काही बोलून गेलं तरी ऐकून घेतात. हालेलुया. समजते की नाही? बरं, शाळेमध्ये लेकरं जातात की नाही? शिक्षक जो असतो ना, तो शिक्षक लेकरांना छडी मारेल, त्यांना थापड मारेल, त्यांना पाठीवर मारेल, त्यांना शिक्षा करेल, सगळं करेल, तरी सुद्धा लेकरं उलटून बोलणार? बोलतात का? नाही. कारण त्यांना माहिती हे आमचे काय आहेत, आदर करतात की नाही लेकरं? हेच मला सांगा, जर चर्चमध्ये पास्टर बोलले तर आपण काय करतो? मला बोलले, मी दशांश टाकतो, मी चर्चला 50,000 दिली, मला पास्टर मला बोल. अरे मग तुला बोलले तर काय झालं? तू काय देवापेक्षा मोठा आहे? ऐक, स्वतःला लहान कर, स्वतःला बालका समान कर. तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढे स्वतःसाठी स्वर्गाचे दार बंद करायला. लक्षात घ्या. काय व्हा? बोला बोला, काय व्हा? अरे बोला रे, काय व्हा? हालेलुया. जेवढे मोठे आहेत ना ते बोलत नाही, जे लहान आहेत ते बरोबर बोलतात. तुम्ही कधी शाळेत ऐकलंय का? बे एक बे दुने ऐकलंय का? किती मोठ्याने बोलतात लेकरं, ऐकलंय का? कारण ते अजिबात लाजत नाही. तुम्हाला माहिती लेकरांसारखं. दावीद कोशासमोर कसा नाचला?
लेकरा समान नाचला, बेधुंद होऊन नाचला. देवाच्या कराराचा कोश ज्यावेळेस यरुशलेमेमध्ये घेऊन येत होते, बायबल म्हणतं दावीद इस्रायलाचा राजा होता, पण दावीद त्या कराराच्या कोशासमोर स्वतःची लाज सोडून त्या ठिकाणी नाचला. हालेलुया. त्याची बायको मिखल जी होती ना, ती खिडकीतून बघत होती आणि म्हणत होती, अरे हा इस्रायलाचा राजा, याला लाज का नाही वाटत? तू मोठी आहे, तू काय आहे? आणि दावीद कसा आहे? आज अनेक मंडळीमध्ये मोठे लोक आहेत जे देवापेक्षा मोठे, त्यांना नाचायला आवडत नाही. हा, बँड लावा यांना, बँडवर नाचतील ते भूत बरोबर. यांना बँड लावा, हे सगळे भूत नाचायला लागतील. पण देवाच्या गाण्यावर आम्हाला नाही, आमचा देव शांतीचा देव आहे. कोणता देव आहे? अरे डीजे लावतात रे तुम्ही लग्नात, लाजा वाटायला पाहिजे ख्रिस्ती लोकांना. काय वाटतं तुम्हाला, स्वर्गदूत नाचतील तुमच्या डीजेवर? अरे बोला, स्वर्गदूत नाचतील का भूत नाचतील? दूतांना आमंत्रण करावं लागतं, भूतांना आमंत्रण करावं लागत. हालेलुया. लिहून घ्या हे वाक्य, नीट कान देऊन ऐका. ज्यांनी ज्यांनी लग्नात बँड लावले, आयुष्यभर सैतान तुमचा बँड वाजवेल. हा, हाऊस करा तुम्ही बँड लावायची. एकदा इकडेच कुठेतरी मला मीटिंगची तारीख दिलेली होती, मला माहिती नव्हतं बँड आहे असं. 3 दिवसावर मीटिंग आली आणि मला कळलं तिथं काय लावलंय. त्यांना म्हटलं तुमचं तुम्हीच करा, एक तर दूतांना नाचवा नाही तर भूतांना नाचवा, मला कशाला बोलवत आहेत पाप करायला. हालेलुया. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, लग्नाची तारीख द्यायची असेल, बँड लावाल तर तुम्ही भूतांसोबत नाचा. अजिबात अपेक्षा करू नका कोणी देवाच्या दासांनी यावं. आणि देवाच्या दासांनी बी प्रार्थना करू नका की प्रभू हे लग्न आशीर्वादित कर, की ज्या लग्नात सुरुवातच भूत करतायत तिथं दूत कशाला येतील? खरंय की खोटंय? हा, हालेलुया. लहान व्हा. कसे व्हा? लहान जे असतात ना लेकरं, देवासाठी लहान पोराप्रमाणेच नाचतात. आमेन. हा, मोठे जे असतात ना ते देवासाठी नाही नाचत. हा, त्यांना बँड आणा, त्यांना डीजे आणा, मग त्यांना असा उत्साह येतो आणि मग ते नाचतात. तेव्हा शांतीचा देव यांना आठवत नाही, आठवत त्यांना शांतीचा देव. हे जे बोलणारे असतात ना, आमचा देव कोणता देव आहे? शांतीचा देव. हात उंच करणार नाही, हालेलुया म्हणणार नाही. डान्स त्या ठिकाणी जेव्हा बँडवर नाचतील ना, शिट्ट्या मारतील. काय मारतील? शिट्ट्या. त्यावेळेस त्यांचा शांतीचा देव त्यांना आठवत नाही. मी तुम्हाला सांग, मोठे झालेत तुम्ही खूप देवापेक्षा. स्वतःला लहान करा. बोला, काय करा? स्वतःला लहान करा. सेवा कितीही वाढो, स्वतःला लहान ठेवा. दान कितीही परमेश्वर देव, स्वतःला लहान ठेवा. पद कितीही मोठं हो, स्वतःला काय ठेवा? लहान ठेवा. परमेश्वराचं वचन म्हणते, ह्या बालकांसमान झाल्यापासून देवाच्या राज्यात कोणी प्रवेश करणार? तुम्ही तुमच्या लेकरांना 5 वर्षानंतर कमी प्रेम करायला लागतात. जर तुम्ही मोठे होऊन गेले तर देव कशाला जास्त प्रेम करेल? हालेलुया. अरे खोटंय की खरंय? आपले स्वतःची लेकरं त्यांना 5 वर्षानंतर तुमच्या तोंडाने सांगतात तुम्ही, आम्ही आमचं प्रेम काय होऊन जातं? कमी होऊन जातं. तुम्हीच म्हणतात, कारण लेकरं मोठे झाले की जगाशी जोडले जातात. तसंच तुम्ही जेव्हा मोठे होतात ना, तर परमेश्वर पण प्रेम कमी करतो. कारण तुम्ही कोणाशी जोडायला लागतात? बोला बोला, कोणाशी जोडायला लागतात? जगाशी. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही कोणा समान व्हा. आज शारोन किती वर्षाचा आहे? आता 5 वर्षापर्यंत मजा आहे शारोनची. शारोन झोपला असेल तो आता, त्याची मजा आहे 5 वर्षापर्यंत. कारण मम्मी पप्पा काय करतील? त्याचे मम्मी पप्पा कुठे? हात वर करा. 2 जण आहेत ना? हा, त्याला झोपू द्या, तुम्ही वचन ऐका. आमेन. 5 मी तर म्हणतो ब्रदर, आयुष्यभर तुम्ही त्याचा वाढदिवस साजरा करावा, असं त्याने तुमच्या जवळ राहावं. हालेलुया. माझा मुलगा 10वीला आहे, आम्ही दरवर्षी त्याचा वाढदिवस साजरा करतो. आमेन. याचं मागचं कारण आहे, कारण आम्ही त्याच्या जवळ आणि तो आमच्या जवळ आहे. हालेलुया. हा, प्रेम कमी होत नाही जर तुम्ही त्याला अलाव केलं, तुम्ही जर त्या ठिकाणी संधी दिली तर प्रेम कमी होतं, अन्यथा होत नाही. दुरावा निर्माण झाला, दुरी निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रेमामध्ये कमतरता येते. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या नात्यामध्ये जवळीक असेल ना, तर तुमचं प्रेम कधीच कमी होऊ शकत, कधीच कमी होऊ शकत. तुम्हाला माहिती, देवासमोर नेहमी लेकराप्रमाणे असा. आमेन. बाळकाप्रमाणे व्हा, प्रभू येशू म्हणतो. तुम्हाला माहिती, आज वेळ खूप कमी आहे, मला जास्त ताणायला नाही आवडत. मी 10 वाजता शार्प संपून देईल. तुम्हाला माहिती, एक हे वचन खूप मोठं आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अनेक गोष्टी आहेत बालकाच्या, ज्या प्रभू येशू म्हणतो बालका समान व्हा. एकच गोष्ट बघू आपण. किती? एक लहान लेकराचं एक वैशिष्ट्य बघू आपण. काय माहिती तुम्हाला? लहान लेकराला स्वतःची ओळख नसते. बोला काय? येशू का म्हणतो की बाळका समान व्हा माहिती तुम्हाला? नीट ऐका. त्याचा स्वभाव तर अनेक स्वभाव आहेत लहान लेकरांमध्ये शिकण्यासारखे.
पण सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आज बघू आपण, काय की लहान लेकराला स्वतःची ओळख नसते. त्याला कोणाची ओळख असते? बोला बोला, लहान लेकराची ओळख कोणाची असते? तो पहिलीच्या वर्गात गेला ना, त्याला स्वतःची ओळख येऊन जाते. बरोबर आहे ना? तो पहिलीच्या वर्गात गेला की त्याचं नाव रजिस्टरवर येतं आणि त्याची स्वतःची ओळख असते. पण तो शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला स्वतःची ओळख नाही. त्याला कोणामुळे ओळखलं जातं? त्याच्या आई वडिलांमुळे. हालेलुया. नेहमी मम्मीचा पदर घेऊन फिरेल इकडे तिकडं, त्याच्या आईवरून, अरे हिचा मुलगा आहे बरं का. बापासोबत हात धरून फिरेल, अरे याचा मुलगा आहे बरं का. बरोबर आहे की नाही? त्याला स्वतःची ओळख नाहीये. म्हणून परमेश्वर म्हणतो बालकाप्रमाणे व्हा. तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला लहान लेकरा समान व्हायचं असेल, बालका समान जीवन जगायचं असेल, तर तुमची स्वतःची ओळख नको, पित्याची ओळख तुमच्याद्वारे दिसली पाहिजे. आमेन. एक वचन वाचू, योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 19. योहान कृष्णवर्तमान अध्याय 5 वचन 19. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काहीच करता येत नाही. येशू काय म्हणतो माहिती का? नीट लक्ष द्या. पुत्र पित्याला जे करताना पाहतो त्याच्या वाचून त्याला काहीच करता येत. म्हणजे येशू फक्त कोणाला पाहतो? नेहमी बोला बोला, कोणाला पाहतो? स्वतःहून तो एक पण काम करत नाही. कोणाला पाहतो? पित्याला. हालेलुया. ज्या येशूद्वारे 4 दिवस मेलेला लाजर जिवंत झाला, ज्या येशूद्वारे लंगडा चालायला लागला, ज्या इथं कोणी आहे का ज्याच्याद्वारे 4 दिवसाचा मेलेला जिवंत झाला? बोला ना, आहे का? एखादा आहे कोणी? अरे बोला, आहे का? नाही ना. तरी सुद्धा थोडं काय आपल्या जीवनाद्वारे काम व्हायला लागलं तरी मी काय झालो? मोठा. बोला, मी काय झालो? येशूने 4 दिवसाचा लाजर जिवंत केला तरी येशू काय म्हणतो? जे मी पित्याला करताना पाहतो त्याच्या वाचून पुत्र काही करू शकत नाही. पूर्ण गौरव कोणाला दिलं? पूर्ण महिमा कोणाला दिली? पूर्ण क्रेडिट कोणाला दिलं? तुमची सेवा कितीही मोठी असू द्या, तुमचे दान कितीही मोठे असू द्या, तुमच्याद्वारे होणारं कार्य कितीही मोठे असू द्या, लक्षात घ्या, तुम्ही लहान असले पाहिजे आणि पित्यालाच मोठं केलं पाहिजे. आमेन. याला म्हणतात बालका समान होणं. येशू सुद्धा पित्यासमोर कशा समान होता? कारण सगळं गौरव कोणाला द्यायचा? अजून एक वचन वाचू, योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 30. परत एकदा, मला येशू म्हणतो, मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसाच न्याय निवाडा करतो. येशू काय म्हणतो? मला स्वतःहून काहीच करता येत नाही. हालेलुया. पाण्यावरून कोण चालला? अरे बोला, पाण्यावरून कोण चालला? पिता दिसला तुम्हाला त्याच्यासोबत चालताना? नाही. येशू स्वतः चालला की नाही? तरी येशू काय म्हणतो? मला स्वतःहून काहीच करता येत. हालेलुया. तो पूर्णपणे कोणाला गौरव देतो? पित्याला. पित्या वाचून मी काहीच करू शकत नाही. म्हणून प्रभू येशू म्हणतो बालका समान व्हा. जो व्यक्ती स्वतःला बालका समान करतो ना, तो नेहमी त्याच्या पित्याला उंच करतो. आमेन. त्यालाच देवाचं राज्य मिळेल, अन्यथा भेटणार नाही. आज तुम्हाला मी सांगतो, लोक आत्मिक जीवनात वाढले एवढे वाढून गेले की आता देव सुद्धा तुम्हाला कसा दिसायला लागला? छोटा. बोला, कसा दिसायला लागला? छोटा. 2 प्रकारचे ख्रिस्ती लोक असतात. कान देऊ नाही का? 2 प्रकारचे ख्रिस्ती लोक असतात. एक, जे अजून येशूपर्यंत पोहोचले नाही, आणि दुसरे जे येशूच्या पण पुढे निघून गेलेले आहेत. समजतंय का? हे जे 3ऱ्या प्रकारचे आहेत ना, जे येशू सोबत चालतात, हे फार कमी आहेत. 2 प्रकारचे जास्त आहेत. कोणते? अजून जे येशूपर्यंत पोहोचले नाही, आणि दुसरे येशूपेक्षा, येशू मागे राहून गेला, इतके ते पुढे निघून गेले. येशू म्हणतो थांबा रे, मला पण येऊ द्या. येशूला पण मागे सोडून दिलं यांनी. त्यांना वाटलं आता आम्हाला सगळं कळायला लागलं. इतके मोठे होऊन गेले. बालका समान व्हा. आमेन. कारण बालकाला कोणाची गरज असते? बापाची. बोला, कोणाची गरज असते? मूल मोठं झालं का बापाची गरज लागत नाही. लेकरं मोठे झाले का आई वडिलांची गरज लागत. आणि लग्न झालं तर मग विचारूच नका. नाही का? लग्न झालं तर मग विचारूच नका. तुम्हाला माहितीये, म्हणून प्रभू म्हणतो कोणा समान व्हा? आदाम किती वर्षाचा होता?
जेव्हा त्याला तयार केलं परमेश्वराने, आदाम लहान होता का? आदाम लहान होता का? तो डायरेक्ट तरुण होता, बरोबर आहे ना? असं म्हटलं जातं, एका पुस्तकात लिहिलेलं आहे की आदामाला जेव्हा निर्माण केलं त्याचं वय 33.5 होतं. किती? असं म्हटलं जातं. त्याचा पुरावा बायबलमध्ये नाहीये, पण म्हटलं जातं 33.5. ठीक आहे, तरुण होता आपण मानू, बरोबर आहे ना? आदामाने लहानपण पाहिलं, बालपण पाहिलं नाही, म्हणून पित्यासोबत चालू शकला नाही. तुम्हाला माहिती, आदाम डायरेक्ट तरुण होता, म्हणून तो स्वतः म्हणतो, जेव्हा हवेला निर्माण केलं ना, हवेला घेऊन प्रभू परमेश्वर आदामाजवळ आला आणि त्याला म्हटलं, बघ ही तुझ्यासाठी बनवली. आदाम काय म्हणतो माहिती का? आता ही माझ्या हाडातले हाड, मांसातले मांस. आता पुरुष जो आहे तो आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील आणि ती दोघं उभयता काय होतील? एक देह होतील. हालेलुया. जेव्हा त्याच्या बायकोला त्याच्यापर्यंत आणलं हवेला, तर तो स्वतःच्या तोंडाने काय म्हणतो? आता पुरुष आपल्या आई बापांना सोडून कोणाशी जडून राहील? स्त्रीशी जडून राहील आणि ती दोघं काय होतील? आता आदामाचा आई बाप कोण होता? बोला बोला, कोण होता आदामाचा बाप? परमेश्वर. कोण होता? दिलं ना सोडून हवेसाठी. बापाला सोडलं त्याने हवेसाठी. फळ कोणी खाल्लं पहिले? हवेने. आणि कोणाला खायला दिलं? आदामाला. खाल्लं की नाही? देवाने काय सांगितलं होतं? फळ खायचं. आणि कोणी खाऊ घातलं? हवेने. हवेसाठी कोणाला सोडलं? कोणाला सोडलं? बापाला. कोणाला सोडलं? आदामाचा बाप कोण होता? परमेश्वर. मोठा झाला ना आदाम. काय झालं? डायरेक्ट मोठा. लहान असता तर बापाला धरून राहिला असता, मोठा झाला बापाला दिलं सोडून. बायकोला सोडणार नाही. फळ खाईल, पहिलं मेलं तरी चालेल, एदेन बागेच्या बाहेर गेलो तरी चालेल. दोघं नवरा बायकोंना हाकललं परमेश्वराने. का? कारण बापाला धरून ठेवलं नाही. बालका समान व्हा. आमेन. कोणा समान व्हा? येशू ख्रिस्ताद्वारे एवढे चमत्कार झाले, एवढं महान कार्य झालं, तरी स्वतःला नम्र करून ठेवतो आणि म्हणतो, पित्याला जे करताना पाहतो तेच मी करतो, मला स्वतःहून काहीच करता येत नाही. हालेलुया. योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 43. योहान 5:43. मी आपल्या पित्याच्या नावाने येशू म्हणतो, मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने येतो तर त्याचा तुम्ही स्वीकार करतात. हालेलुया. येशू कोणाच्या नावाने आला? पित्याच्या. म्हणून तो कोणाला दाखवायचा? पित्याला. कोणाला मोठं करायचा? पित्याला. तर लोकांना पटत नाही. मला प्रभू दिसो ना दिसो, कोण दिसला पाहिजे? दास. अरे दासाला एवढं मोठं नका करू, प्रभूला मोठं करा की प्रभू दिसेल. हालेलुया. काय फरक पडतोय? आहे ना सफेद कपडा घातलेला मी, दिसतोय ना चांगला, काय फरक पडतोय? अरे मला बघूच नका, कोणाला बघा? प्रभूला. मला ऐकूच नका, कोणाला ऐका? मी नको दिसायला, माझा ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. हालेलुया. स्वतःला बालका समान करा, केवळ पिता दिसला पाहिजे. आमेन. येशू म्हणतो, मी स्वतःहून काहीच करत नाही. हालेलुया. हालेलुया. परत एकदा ते 43 वचन वाचा. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो, पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही. पण दुसरा कोणी स्वतःच्या नावाने येतो त्याचा तुम्ही स्वीकार करतात. एखादा व्यक्ती येतो जो झगमगाट असतो, जो दिसतो वा वा वा, 3 पीस घातलेला आहे, महागडा सूट घातलेला आहे, मोठा दास आहे. काय आहे? मोठा दास आहे. हा शर्ट पॅन्ट वाला छोटा आहे. 10,000चा सूट घालून फिरलो ना मी, खूप तारखा भेटतील. पण हे 400 वाला शर्ट आहे ना, म्हणून काही तारखा भेटत नकाच देऊ रे. मी म्हणतो, ज्याला गरज आहे, ज्याला कान आहेत तो ऐकू. आपली इच्छाच नाही मोठं होण्याची. आपल्याला काय व्हायचंय? आपली इच्छाच नाही मोठं व्हायची. मोठा कोण झाला पाहिजे? प्रभू. आमेन. आमेन. मला खूप फोन येतात या दिवसांमध्ये, इकडे तिकडे मीटिंग साठी. बाहेरचे यायला लागले आता फोन, तर ते मला म्हणतात, सर तुमचं प्रमोशन करायचंय. म्हटलं, मी कोणाचं? माझं इच्छाच नाही माझं कोणी प्रमोशन. माझं प्रमोशन कोण करेल? देव. हालेलुया. माझ्या प्रभूला जिथं घेऊन जायचं ना तिथं जाईल. तुम्हाला माहितीये, सेवा ती आहे जेव्हा तुम्ही एका व्यक्तीसाठी पण ओझं वाहतात आणि हजारोंसाठी पण ओझं वाहतात. आमेन. ज्या दिवशी देवाच्या दासाने ठरवलं किती लोक असतील, समजून घ्यायचं तू सेवा करतच नाहीये. हालेलुया. माझा येशू एक शंभरोनी स्त्रीसाठी त्या विहिरीवर बसून होता.
की तिला भेटावं, तिचा उद्धार व्हावा आणि तिने गावात जाऊन तिच्या लोकांना साक्ष द्यावी. आमेन. जर माझा प्रभू येशू एका व्यक्तीसाठी शंभरनाथ जाऊ शकतो ना, तर तुम्ही किती मोठे झाले लक्षात घ्या. तुम्ही कशाला संख्या विचारतात की किती लोक राहतील आणि किती हजारांची पब्लिक राहील आणि साऊंड कसा असेल आणि हे कसं असेल. अरे अजिबात विचारू नका. मी म्हणतो जिथं माझा प्रभू जायला तयार आहे तिथं देवाच्या दासाने जायची तयारी ठेवायची. आमेन. मंडळी छोटी असो का मोठी असो, तुम्ही म्हणतात ही मंडळी छोटी मोठी, प्रभू तसं बघत नाही. आमेन. प्रगटीकरण याच्या पुस्तकामध्ये 7 मंडळ्या दिलेल्या आहेत. किती मंडळ्या? सगळ्यात बेस्ट मंडळी कोणती आहे त्याच्यामध्ये? जिची साक्ष चांगली आहे. 2 मंडळ्या आहेत चांगल्या साक्षीवाल्या. एक कोणती आहे? स्मुर्ना आणि दुसरी फिलाडेल्फिया. नीट लक्ष द्या, 2 मंडळांची साक्ष चांगली आहे. एक स्मुर्ना आणि दुसरी आहे फिलाडेल्फिया. फिलाडेल्फिया मंडळीबद्दल प्रभू येशू काय म्हणतो माहिती का? तुझी शक्ती थोडी आहे. काय म्हटलेलं आहे तिथं? तुझी शक्ती काय आहे? थोडी आहे. तुम्हाला माहितीये कौतुक त्या मंडळीचं झालं जिची शक्ती काय आहे? थोडी आहे. तुम्हाला काय वाटतं? मोठे करोडोचे चर्चेस बांधले, खूप गर्दी गोळा केली, मोठे मोठे साऊंड सिस्टीम घेतले, 2-3 लाखाचं कीबोर्ड घेतलं आणि खूप पैसा खर्च केला, त्याला मोठी मंडळी म्हणतच नाही माझा परमेश्वर. आत्मिक जीवनात तुम्ही किती मोठे आहात ते गरजेचं आहे. हालेलुया. फिलाडेल्फिया मंडळीकडे काहीच नव्हतं. ती म्हणतं, देवाचं वचन म्हणतं तुझी शक्ती थोडी आहे तरी सुद्धा तू माझ्याशी काय राहिला? विश्वास योग्य राहिला. आमेन. जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्याच्यापासून मी तुला दूर राखीन, असं त्या फिलाडेल्फिया मंडळीबद्दल येशू ख्रिस्त म्हणतो. आमेन. तुम्हाला माहितीये जी मंडळी देवाला उंच करणारी आहे ना, ती माझ्या प्रभूसाठी महत्वाची आहे. हालेलुया. जी स्वतःला मोठं करती, जी स्वतःची शक्ती दाखवती, जी स्वतःची ताकद, तुम्ही स्वतःची ताकद दाखवाल तर देवाला कुठं संधी भेटती त्याची ताकद दाखवण्याची? हालेलुया. प्रभूला संधी द्या की त्याने त्याचं सामर्थ्य प्रगट करावं. आमेन. स्वतःचं सामर्थ्य प्रगट करू नका, स्वतःचं बळ प्रगट करू नका, स्वतःची ओळख प्रगट करू नका. माझ्या ख्रिस्ताला प्रगट करा. बायबल म्हणतं जसं अरण्यामध्ये मोशेने सर्पाला उंच केलं तसं देवाच्या मनुष्याच्या पुत्राला उंच करणं गरजेचं आहे. आमेन. उंच केवळ तो झाला पाहिजे, तो वाढावा आणि मी घटावं, हेच आपलं काम आहे. आमेन. आमेन. वेळ झालाय, वेळ झालाय. म्हणून मी सांगितलं वचन फार मोठं आहे पण जास्त ताणण्यात काहीच अर्थ नाही. जेवढं आहे तेवढं घ्या. म्हणून वेळेवर वचन सुरू झालं तर वेळेवर भेटतं. आता उशिरा सुरू झालं, मला पण घरी जायचंय ना, मग मी कशाला ताणू? कारण तुमचं काय, तुम्ही इथून जाल लवकर, मला तिथं घरी जायला अजून 1.5-2 तास लागतील. म्हणून जास्त खायचं असेल ना तर लवकर जेवायला बसायचं. हालेलुया. इथं झोपायची वेळ आली ना आपण जेवायला बसलो तर कसं काय जेवण जाणार आहे? म्हणून मी पण जास्त ताणणार नाही. ज्याला कान आहेत तो ऐको. आता देवाकडे मागा घरी जाऊन, अजून शिकव प्रभू आम्हाला. हालेलुया. कसे व्हायचे? बोला बोला, कसं व्हायचंय? मी नेहमी सांगतो जेवढे देवाचे दास आणि जेवढे मंडळी इथं बसलेले आहेत ना, गाणे गाण्याची हौस इथं करू नका. घरी गा. कुठं गा? इथं तुम्हाला फक्त काय दिसतं म्हणून गातात? बोला बोला, काय? जो खरा आराधक आहे ना तो घरी गातो देवासोबत. कुठं गातो? मला पण गायचं. कशाला गायचं? घरी गा पहिले. सोमवारपासून शनिवारपर्यंत एक गाणं तोंडातून निघत नाही आणि याला काय दिसतो? म्हणून आराधना आहे. कीबोर्ड दिसतोय, एक्टोपॅड दिसतोय म्हणून गायची हौस करता. मी सांगतो स्टेजवर त्यांनीच चढायचं जो घरी गाणं गातो. हालेलुया. जर तुम्ही प्रभूसाठी एक गीत घरी गात नसाल ना, बिलकुल हौस करू नका इथं चढण्याची. समजतं मी काय सांगतोय? आणि पास्टर जर असं केलं ना, मी तुम्हाला सांगतो 4च्या वर गाणेच होणार नाही. तुम्हाला शोधावे लागतील, या रे कोणीतरी गायला. कारण आपल्याला माहिती ना, अट टाका. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताने सांगितलं व्यभिचारी स्त्रीला पहिला दगड कोणी मारा? ज्याने काहीच पाप केलेलं. आला का एखादा दगड? मारला का कोणी? कारण सगळ्यांना माहिती होतं आम्ही काय आहोत. मी तुम्हाला सांगतो इथं उभं राहून फक्त एक सूचना करा, जे घरी गाणे गातात त्यांनी इथं या गाणे गायला. मग बघू किती येतात. मग मी म्हणतो ना 100 गाणे होऊ द्या, अडचण नाही. भले मला 12 वाजता माईक द्या, पण अट तीच ठेवा. काय? की जे घरी गातात त्यांनी इथं या. अरे तुम्हाला माईक दिसतात म्हणून गातात तुम्ही, बिना माईक. लाईट गेली तर गाणं बंद. अरे तुम्ही म्हणा ना, ऐकणारा कोण आहे? तुम्ही म्हणता कोणासाठी? ज्या वेळेस तुम्ही माईक बघून गाणं म्हणतात ना, हे देवासाठी नाहीये. हे कोणासाठी आहे? हे ऐकणारे जे बसलेले आहेत ना यांच्यासाठी आहे. हालेलुया. लबाड्या आहेत ह्या. काय म्हणतात त्याला? मी खरं बोलतो म्हणून पटत नाही, पण जे आहे ते आहे. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. खोटं बोलून तुम्हाला नरकात पाठवण्यापेक्षा खरं बोलून स्वर्गात जा. हालेलुया.
समजतंय का? आता याच्या पुढं गाणं म्हणायचं असेल ना, पहिले कुठं म्हणून यायचं? कोणासोबत? देवा. त्याला ऐकवा पहिले, नंतर मंडळीला ऐकवा, लोकांना ऐकवा. तुमचा आवाज ऐकायला परमेश्वर नाही बसला. हालेलुया. देव पण वरून म्हणतो, का रे लबाडा, लाज नाही वाटत? कधीच म्हटला नाही रे तू घरी गाणं, आणि इथं येऊन काय लोकांना दाखवतोय की मी किती छान गातो. अजिबात माझा देव प्रसन्न नाही होत. हालेलुया. पहिले कोणासोबत म्हणा, आणि मग ह्या ठिकाणी म्हणा. मी तुम्हाला सांगतो ना, 8 वाजताच वचन चालू होऊन जाईल. 8 वाजताच. किती वाजता? उलट देवाचा दास म्हणेल, अजून घ्या ना 2-4 गीतं. नाही ब्रदर, कोणीच नाहीये, दगड मारायला कोणीच नाहीये. हालेलुया. आपल्याला माहितीये ना ब्रदर. अरे तुम्ही गाणे ऐकतात, गाणे ऐकणं वेगळी गोष्ट आहे, गाणं वेगळी गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो, काही लोक म्हणतात आम्ही ना रोज दिवसा सकाळपासून आमच्या घरामध्ये देवाचे गाणे ऐकतो. ऐकणं काम आपलं नाही, ऐकणं काम कोणाचं आहे? तुम्ही देव आहेत का? तुम्ही गाणे ऐकतात? अरे बोला, तुम्ही देव आहेत का गाणे ऐकतात? गाणे ऐकायचं काम कोणाचं आहे? गाणं कोणाचं आहे? गायचं काम कोणाचं आहे? मग तुम्ही कशाला ऐकतात? गात जा. हालेलुया. आम्ही गाणे ऐकतो. तू कोणाला गाणं ऐकणार? आराधना कोणी ऐकली पाहिजे? आपलं काम काय? गायचं. बोला काय? तुम्हाला गाता येत नसेल तरी गा, माझा प्रभू ऐकेल. आमेन. तुमचा आवाज कसाही असेल तरी गा, माझा प्रभू ऐकेल, कारण तो तुमच्या तोंडून आराधना ऐकू इच्छितो. हालेलुया. देवदूत तर सतत त्या ठिकाणी आराधना करतात, पण माझ्या देवाचे कान तुमच्याकडे लागलेले आहेत. हालेलुया. तुम्ही देवासाठी गा. मी सांगतो, माझा परमेश्वर तुमच्यामध्ये उतरून येईल. तो आराधनेमध्ये विराजमान असणारा परमेश्वर आहे. आमेन. कधी पण घरी प्रार्थना कराल ना, एक गाणं तरी गायचं, एक तरी गीत गा, आणि मग प्रार्थना करा. तुम्हाला माहितीये, जुन्या करारामध्ये जेव्हा परमेश्वराची आराधना आणि प्रार्थना केली जायची ना, तर धूप दाखवला जायचा. काय दाखवला जायचा? धूर असा वर जायचा धूपाचा, तो सुगंध, आणि मग परमेश्वर उत्तर द्यायचा. आमेन. तसं आराधना ही धूप आहे, जी परमेश्वरापर्यंत तुमच्या प्रार्थनेला घेऊन जाते. आमेन. म्हणून जेव्हा जेव्हा प्रार्थना कराल ना, कोरडी नाही करायची, एक गीत आराधनेचं गायचं आणि परमेश्वराची आराधना करून प्रार्थना करा. विश्वासाने सांगतो, ती प्रार्थना माझा देव कान देऊन ऐकेल. आमेन. आमेन. किती पण विचार केला तरी थोडासा झाला, पण काही अडचण नाही, नाही का? चालेल. घरी जाऊन हाजमोला घेऊन घ्या. हालेलुया. पचो न पचो काही फरक पडत, ज्याला कान आहेत तो ऐकू. कसं व्हायचंय आपल्याला? लहान लेकरा समान. प्रियांनो, जो पित्याला उंच करतो तो लहान आहे, जो स्वतःला छोटं करतो आणि केवळ पित्याला महिमा देतो तो लहान आहे. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता, आज या वाढदिवसाच्या समयी परमेश्वर पिता, तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे. आम्हाला लहान कर प्रभू. आम्ही स्वतःला छोटं करावं दे बापा, की जेणेकरून आमच्याद्वारे पिता तू उंच व्हावा, बापाची महिमा व्हावी. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याप्रमाणे प्रभू, की पुत्र तेच करतो जो ते पित्याला करताना पाहतो. प्रभूजी, आम्ही केवळ तुला उंच करावं. हो पिता, आम्ही तुझी लेकर आहोत प्रभूजी, आणि म्हणून आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू सहायता आणि मदत कर. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. एक 5 मिनिटांमध्ये आपण प्रार्थना, एक आराधना कोरस घेऊ आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू आणि संपू. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, जीवानी आज तुझी आम्ही ऐकलेली आहे. केवळ ऐकणारे नाही, पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. तू वो खुदा नहीं मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो पिता नहीं मुझको आंसू देकर चैन से सो जाए. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. अब्बा खुदा तू है मेरा,
मैं रो तो तू भी रोता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। चोट मुझको लगे, दर्द तुझको होता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है। मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है। हाथों को थाम कर मुझको चलाता है, अपनी राहों में मुझको चलाता है। अपनी बाहों में मुझको उठाता है। अब्बा खुदा तू है मेरा, तू है मेरा। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। आवाज दूं तू दो आता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है। सांस लेने से पहले तू हाजिर होता है। ढाल बनकर मेरी रक्षा तू करता है। अपनी निगाहों में हरदम तू रखता है। अपनी पनाहों में हरदम तू रखता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, तू है मेरा। धन्यवाद प्रभू जी। माझ्या देवा, तूच आमचा स्वर्गीय बाप, स्वर्गीय पिता आहे। आम्ही तुझी लेकरं आहोत। शेवटपर्यंत त्या बालका समान, त्या आज्ञाधारक लेकरा समान आम्ही जगावं, यासाठी सहायता आणि मदत कर। कारण तुझं वचन सांगतं, बालकांसारखं झाल्या वाचून कोणालाच देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही। तुझ्या वचनाप्रमाणे चालणं आम्हाला शिकव प्रभू। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू जो तुझा आहे, आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन आमेन।